नमस्कार. आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताच्या 27व्या अध्यायामधली एक खूपच विलक्षण गोष्ट पाहणार आहोत. ही गोष्ट आहे श्रद्धा आणि तर्क यांच्यातल्या संघर्षाची. खरं तर दत्त संप्रदायामध्ये ही एक अत्यंत पवित्र गाथा मानली जाते. जरा विचार करा की जर आपल्या गुरूंनी आपल्याला एखादी अशी आज्ञा दिली जी आपल्याला पूर्णपणे अतार्किक वाटतेय, एवढंच नाही तर ती सामाजिक नियमांच्याही विरोधात आहे, मग काय करायचं? आजची जी कथा आहे ना, ती बरोबर याच गहन प्रश्नाला हात घालतेय. ही एक अशी परीक्षा आहे जी आपल्या विश्वासाच्या थेट मुळांनाच आव्हान देते. चला तर मग या कथेमध्ये थोडं खोलवर जाऊया. तर गोष्टीची सुरुवात होते जेव्हा भगवान श्रीपाद आपल्या एका भक्ताला एक मोठी विचित्र आज्ञा देतात. आज्ञा काय होती? तर मध्यरात्रीच्या वेळी वीरमुष्टी समाजासाठी जेवण तयार कर. आता बघा, ही आज्ञा फक्त अव्यवहारिक नव्हती, तर त्या काळानुसार सामाजिकदृष्ट्या ती अत्यंत चुकीची मानली जात होती. हो, म्हणजे ही आज्ञा फक्त वेळेमुळेच विचित्र नव्हती, तर त्या काळात वीरमुष्टी समाजाला जेवायला घालणं हे प्रतिष्ठेचा विरोधातलं समजलं जायचं. आणि त्यामुळे झालं काय की तो भक्त एका मोठ्या मानसिक आंतरिक संघर्षात सापडला. आणि बरोबर याच क्षणी त्याच्या श्रद्धेची खरी कसोटी सुरू झाली. विचार करा, एका बाजूला गुरुवरची अटूट निष्ठा होती आणि दुसऱ्या बाजूला समाजाची भीती, आपल्या लौकिकाची चिंता. काय निवडावं? हे द्वंद्व किती जबरदस्त होतं बघा. एका बाजूला गुरु आज्ञा, भगवान श्रीपादांचा तो दैवी शब्द, आणि दुसऱ्या बाजूला समाजाची भीती, लोकांकडून होणारी टीका आणि त्याचे जे काही नकारात्मक परिणाम होतील त्याचा धोका. तो भक्त अक्षरशः या दोन जगांमध्ये विभागला गेला होता. साहजिकच त्याच्या मनात प्रश्नांचं नुसतं काहूर माजलं होतं. याचं पुढे काय होणार, याचे परिणाम काय होतील? ही खरंच गुरूंची परीक्षा आहे की आपल्याकडून काही चूक होतीये? या एका कृतीमुळे आपल्या घराण्याची प्रतिष्ठा मातीमोल तर होणार नाही ना? म्हणजे बघा, हा फक्त आज्ञा पाळण्याचा प्रश्न नव्हता, तर ते एक मोठं आध्यात्मिक वादळ होतं जे त्याच्या मनात घोंगामत होतं. बरं, आता आपण वळूया कथेच्या सगळ्यात आश्चर्यकारक भागाकडे. ज्यावेळी हा भक्त असा शंकांच्या घरतेत सापडला होता, अगदी त्याच वेळी पडद्यामागे श्रीपादांची एक अद्भुत लीला, एक दैवी योजना आकार घेत होती, आणि याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. आणि मग घडला तो मध्यरात्रीचा चमत्कार. सगळ्यात आधी काय झालं तर मध्यरात्रीच्या ठोक्यावर एक अनोळखी व्यक्ती दारात येऊन उभी राहिली. त्यानंतर त्या व्यक्तीच्या येण्याने त्या भक्ताचं जे काही संकट होतं ते चमत्कारिकरित्या दूर झालं. आणि शेवटी त्या आलेल्या व्यक्तीनेच श्रीपालांच्या त्या विचित्र आज्ञामागचा खरा अर्थ उलगडून सांगितला. सगळं कसं एका मागोमागे घडलं. या लीलेचं सौंदर्य नेमकं यातच आहे, नाही का? ज्या प्रश्नाचं उत्तर त्या भक्ताला कुठेच मिळत नव्हतं, त्या उत्तराची किल्ली घेऊन एक अनोळखी व्यक्ती मध्यरात्री दारात उभी होती. म्हणजे बघा, समाधान अशा ठिकाणाहून आलं ज्याचा त्याने कधी विचारसुद्धा केला नव्हता. तर मग या सगळ्या अद्भुत अनुभवातून आपल्याला काय शिकायला मिळतं? नक्की काय तात्पर्य आहे याचं? चला, या परीक्षेमागे जे ज्ञान दडलंय ते आता समजून घेऊया. ही संपूर्ण घटना म्हणजे निःशंक श्रद्धेचा एक जिवंत उदाहरण आहे. निःशंक श्रद्धा म्हणजे काय? तर अशी श्रद्धा जी कुठल्याही पुराव्याची वाट बघत नाही. उलट ती श्रद्धाच स्वतः आपल्यासाठी सर्वात मोठा पुरावा बनते. तर्काच्या आणि बुद्धीच्या पलीकडे जाऊन दैवी इच्छेवर पूर्ण विश्वास ठेवण्याची ही स्थिती आहे. आणि हाच विचार या कथेचा आत्मा आहे की प्रभूंचा मार्ग अकल्पनीय असतो. त्यावर चालण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पूर्ण शरणागती. म्हणजे बघा, आपलं ध्येय नेहमी आज्ञा का दिली हे समजून घेणं नसतं, तर आज्ञा देणाऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवणं हे असतं. तर या कथेतून आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात. पहिली म्हणजे दैवी तर्क हा आपल्या मानवी बुद्धीच्या खूप पलीकडे जाऊन काम करतो. दुसरी गोष्ट म्हणजे श्रद्धेची खरी परीक्षा फक्त विश्वास तपासण्यासाठी नसते, तर मनातल्या शंका कायमच्या दूर करण्यासाठी असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गोंधळलेल्या अवस्थेत असतानाही जेव्हा आपण आज्ञा पाळतो तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने कृपा आणि समज प्राप्त होते. आणि शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी मागे उरतो की आपल्या आयुष्यात जेव्हा तर्क आणि श्रद्धा यांच्यात निवड करण्याची वेळ येते, तेव्हा खरी श्रद्धा आणि निव्वळ अंधश्रद्धा यांच्यातला फरक कसा ओळखायचा, यावर नक्कीच विचार करायला हवा.